मागच्या 8 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी या ठिकाणी लातूर नांदेड लोकसभेचे प्रतिनिधी डॉक्टर शिवाजीराव काळगे हे आज लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील थोडगा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी नुकतंच पूरग्रस्तांना भेट दिलेली आहे। किती दिवसापासून सुरू केला दौरा आणि काय काय निदर्शनास आले, किती गावांना आजपर्यंत भेटी दिल्यात? मी सातत्यानं मागच्या 3 आठवड्यामध्ये कुठे ना कुठे भेट देतोय। मधल्या काळामध्ये एनर्जी कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला होतो 4-5 दिवस। त्यानंतर मला दुसरे 2 जिल्हे पक्षांनी दिलेले आहेत, म्हणजे बीड आणि धाराशिव ह्या 2 जिल्ह्याचा सुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली 4 लोकांची एक टीम आमच्या काँग्रेसने नेमलेली आहे आणि तिकडे सुद्धा मी दौरे केलेले आहेत। आता जवळपास 70-80 गावाचा दौरा माझ्याकडनं झालेला असावा आणि सगळीकडे अतिशय भयंकर अशी परिस्थिती आज पाहताना अतिशय दुःख होतंय। शेतकरी प्रचंड प्रमाणात परेशान आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आज ह्या अतिवृष्टीनं हिसकावून घेतलेला आहे आणि मायबाप सरकारकडे शेतकरी आशेनं बघतोय। अजूनपर्यंत रुपयाही यांच्या पदरात पडलेला नाही आणि जी काही मदत डिक्लेअर केली असं समजतंय ती आता कितपत मिळणार, कधी मिळणार याच्यासाठी शेतकरी वाट बघतोय आणि सणासुदीचे दिवस आहेत, त्यांच्या घरात आज अन्न नाही, सगळे अर्धे संसार रस्त्यावर आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। खासदार साहेब, वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांचं सोयाबीन किंवा तूर पीक गेलं नाही, शेतकऱ्यांच्या लेकराची पुस्तके वाहून गेलेत, शेतकऱ्यांच्या लेकराची फीस त्यामध्ये वाहून गेली आणि शेतकऱ्यांची येणारी दिवाळी सुद्धा त्यामध्ये वाहून गेली। मात्र तुम्ही काँग्रेसचे खासदार आहात, कसं बघता या घटनेकडे? नाही, आता काँग्रेसची जबाबदारीच आहे जनतेसाठी रस्त्यावर येणं, कारण काँग्रेसच्या हातात सत्ता नाही आहे। आज आम्ही काय करू शकतो? आज मी इथं थोडक्यामध्ये आलो तर मी जनतेचं दुःख समजून घेतोय, त्यांचे झालेली नुकसान समजून घेतोय आणि हे दुःख मी सरकारसमोर घेऊन जाणार आहे। आज आम्ही 3 जिल्ह्याची जी 4 जणांची आमची कमिटी नेमली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, त्याचा अहवाल आम्ही आता तयार करतोय। येत्या 1-2 दिवसामध्ये तो अहवाल आम्ही सादर करू सरकारला आणि सरकारबरोबर आमच्या पक्षाला सुद्धा, आणि पक्षाच्या वतीनं जर समजा सरकारकडे मागणी करून सुद्धा सरकार न्याय देत नसेल तर मग आम्ही राज्यपालाकडे विनंती करू, नाहीतर मग रस्त्यावर शेवटी आम्हाला यावं लागेल परत। शेतकरी दाय मोकलून रडतोय सरकारकडे बघून। पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेत आणि दिलेत, मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, हेक्टरी जर बघितलं तर 8,500 रुपये इतका निधी फक्त दिलाय। जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे? आमच्या पक्षाची सुद्धा मागणी हेक्टरी 50,000 रुपये कमीत कमी म्हणजे द्या शेतकऱ्यांना सरसकट, अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नदी नाले ओढ्याच्या किनारी असलेली जी जमीन आहे ती बऱ्यापैकी खरडून गेलेली आहे आणि ती जमीन आता कसण्यायोग्य नाही। बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दगडगोटेच राहिलेत, तिथं जमीनच होती का नाही हा प्रश्न। अशा परिस्थितीमध्ये आमचं सरकारला विनंती आहे की या जमिनी येत्या सीझनपर्यंत रोजगार हमी सारख्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसण्यायोग्य करून द्यावा। भलेही त्यांना पैसे न दिले तर चालतील त्या जमिनीचे, पण कसण्यायोग्य करून द्यावं। त्यासाठी वेगवेगळ्या नद्या नाल्यामध्ये, वेगवेगळ्या तलावामध्ये जे गाळ आहे तो काढून त्या जमिनीमध्ये घालून त्या शेतकऱ्यांना ती कसण्यायोग्य जमीन करून द्यावी। जनावरं बरेच वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांची। जनावरं वाहून गेल्यानंतर नियम असा आहे सरकारचा की त्याचं PM झाल्यावर त्याला पैसे मिळतात, पण वाहून गेलेलं जनावरच सापडत नाही कित्येक शेतकऱ्यांचं, त्याचं PM कसं करणार? अशा पद्धतीचे विविध घरं पडलेले आहेत शेतकऱ्यांचे, शेतात म्हणजे घराघरांनी पाणी शिरलेलं आहे, कित्येक जणांचे संसार रस्त्यावर आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही निधी मिळण्यासाठी लवकरात लवकर मदत निधी सरकारने द्यावा, जेणेकरून येत्या काळामध्ये असलेले सण, जे की आज आपल्या हिंदू संस्कृतीमधले सगळ्यात मोठे सण आहेत, दिवाळी असेल, दसरा असेल, हे सण तरी कमीत कमी त्यांच्या घरात म्हणजे साजरे करता येतील। कमीत कमी अशी मदत तरी सरकारनं करावी। जितके अधिकारी आले आणि लोकप्रतिनिधी आले, फक्त फोटो सेशन सुरू आहे असं शेतकरी म्हणतायत। आजपर्यंत तरडे झाले, इथले आत्महत्या केलेले, ज्यांनी विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली, त्याचबरोबर पुरामध्ये ज्यांचं घर आता तुम्ही पाहिलं, या ज्या ठिकाणी आपण आहोत, पूर परिस्थिती झाल्यानंतर 5व्या दिवशी तुम्ही देर आहे दुरुस्त आहे आलात। खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल आणि कशा पद्धतीने पडेल, कसा प्रयत्न असणार आहे? तर यामध्ये ज्या पद्धतीचे म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे पंचनामे झालेले आहेत त्याची माहिती
आता म्हणजे ह्यांच्याकडनं तर घेतलेली आहे मी कार्यकर्त्याकडनं इथल्या, पण प्रशासनाकडनं सुद्धा त्याची माहिती घेऊन प्रशासनाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत त्यांना कशी मिळवून देता येईल आणि लवकरात लवकर कशी देता येईल याचा प्रयत्न येत्या 4-2 दिवसात. ऑफलाईन मध्ये बोलत असताना आपण म्हणाल माझ्या कक्षेमध्ये 1200 गाव आहेत. 1200 गाव कसं कव्हर करणार आहेत? मग शक्य नाही ना, प्रत्येक गावाला जाणं शक्य नाही. मग म्हणूनच अहमदपूर तालुक्यातले शेतकरी आपले जे मतदार आहेत ते म्हणत आहेत साहेब निवडणूक झाल्यानंतर हे कितवा दौरा आहे तुमचा, असंही विचारायला. नाही, मी आता वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने आलेलोच आहे, पण प्रत्येक गावामध्ये मला सांगा आतापर्यंतच्या 70 वर्षात थोडक्यामध्ये आता मी दुसरी वेळ आलो, आतापर्यंत कितीदा खासदार आले हा माझा प्रश्न आहे. आणि मी मागच्या 70 वर्षामध्ये जितके खासदार होऊन गेले त्याच्यापेक्षा जास्त जनतेसाठी 24 तास उपलब्ध आहे. लातूरमध्ये असेल ऑफिसमध्ये किंवा माझ्या लातूर परिसरात असेल. जेव्हा जेव्हा सेशन नाही, माझं घर लातूरात आहे, माझं घर मुंबई पुण्यात नाही आहे, मी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे लातूरमध्ये एनी टाईम. खासदार होण्यापूर्वी मी तुमच्याकडे हॉस्पिटलला येऊन तुमची बाईट केली होती आणि त्या खासदारकीच्या अगोदर डॉक्टरकी आणि आता डॉक्टरकीच्या नंतर पुन्हा खासदारकी, कसं विश्लेषण कराल? नाही, डॉक्टरकीच्या माध्यमातून माझ्या हातून जे प्रामाणिकपणे काम झालं त्याचीच पावती मला जनतेनं दिली आहे आणि त्याचीच पावती म्हणून मला ही खासदारकी दिली आहे. जरी मी खासदार असलो तर आज सुद्धा मी माझ्या पेशंटला सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि जेव्हा जेव्हा मला शक्य आहे तेव्हा ऑपरेशन सुद्धा मी करत असतो. आज सुद्धा मला खासदारकीनं सेवा करत असताना खासदारकीच्या सेवेबरोबरच डॉक्टरकीची सेवा देणं सुद्धा मला आज सुद्धा तेवढंच प्रिय आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्द्याकडे वळूया. आपल्याच विरोधामध्ये जे विलक्षणमध्ये जे प्रकार घडला होता की डॉक्टर काळगे साहेबांनी बोगस कागदोपत्रा आधारे निवडणूक लढविली असा आरोप आजही तुमच्यावर केला जात आहे, काय सांगाल त्याबद्दल? ऑलरेडी एकदा डिसिजन 2003 मध्ये हायकोर्टानं दिलंय माझ्या जातीचं. हायकोर्ट ठरवेल आता काय करायचं ते. हा प्रश्न सर्वसामान्याला पडला जरी असला तर त्याचा निर्णय कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आता त्याचा निर्णय होईल तेव्हा बघू. तर हे होते माझ्यासोबत नांदेड आणि लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.